Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English topic 2.2 Two Fables. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण टू फेबल्स यातली फर्स्ट जी फेबल्स होती, फर्स्ट जी कथा होती ती या ठिकाणी आपण लर्न केलेली आहे. आता या ठिकाणी आपण सेकंड फेबल्स या ठिकाणी लर्न करणार आहोत. सेकंड फेबलचं नेम आहे द टाउन माऊस अँड द कंट्री माऊस, म्हणजे शहरी उंदीर आणि गावाकडील उंदीर. मग शहरी उंदीर त्याच्या आयुष्यातलं की त्याचं आयुष्य हे कसं असतं आणि गावाकडील उंदराचं आयुष्य हे कसं असतं, तर दोघांच्या आयुष्यातले डिफरन्स हे या दंतकथेमध्ये, या स्टोरीजमध्ये या ठिकाणी सांगितलेले. वन्स अपॉन अ टाईम अ टाउन माऊस वेंट ऑन अ विजिट टू हिज कझिन इन द कंट्री. एके दिवशी अ टाउन माऊस, हा जो टाउन माऊस होता, वेंट ऑन अ विजिट टू हिज कझिन इन द कंट्री. टाउन माऊसचा जो चुलत भाऊ आहे कंट्री माऊस, हा या ठिकाणी द टाउन माऊस हा कंट्री माऊस याच्या घरी जाण्यासाठी त्याने इच्छा व्यक्त केली. द कंट्री माऊस वॉज अ सिम्पल रस्टिक फेलो. कंट्री माऊस याचं जीवन हे अगदी साधं सिंपल होतं. ही लव्ड हिज टाउन फ्रेंड. जो टाउन फ्रेंड होता, टाउन माऊस होता, त्याच्यावर तो खूप प्रेम करत असे. ही गेव हिम अ हार्टली वेलकम. जेव्हा टाउन माऊस हा कंट्री माऊसकडे गेला तेव्हा त्या कंट्री माऊसने मनापासून त्याचं स्वागत केलं. बीन्स, चीज अँड ब्रेड वेअर ऑल ही हॅड टू ऑफर. त्याने त्याला जेवणासाठी आमंत्रण दिलं आणि जेवणामध्ये त्याला बीन्स, चीज आणि ब्रेड हे पदार्थ त्याने त्या ठिकाणी त्याला दिले ते. बट ही ऑफर देम फ्रीली. आणि ही जी ऑफर होती किंवा हे जे जेवण होतं हे अगदी प्रेमळपणे दिलं होतं. द टाउन माऊस रॅदर टर्न अप हिज लॉंग नोज ॲट दिस सिम्पल कंट्री फेअर अँड सेड. टाउन माऊस जेव्हा हे जेवण त्याच्यापुढे आलं तेव्हा तो त्या जेवणाचा वास घेऊ लागला आणि त्याला ते जेवण जरा वेगळं वाटलं. आय कॅनॉट अंडरस्टँड कझिन हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड. त्यावेळेस जो टाउन माऊस आहे हा त्या कंट्री माऊसला म्हणतो की कंट्री माऊस, आय कॅनॉट अंडरस्टँड, मी समजू शकत नाही की हाऊ यू कॅन पुट अप विथ दिस पुअर फूड, की तुम्ही असं गरिबासारखं जेवण का करतात. बट ऑफकोर्स यू कॅनॉट एक्सपेक्ट एनिथिंग बेटर इन द कंट्री. तुम्ही स्वप्नातही पाहू शकत नाही असं जेवण हे आम्ही आमच्या या टाउन माऊसमध्ये करत असतो. कम विथ मी, तू माझ्याकडे ये. टाउन माऊस म्हणतो की तू माझ्याकडे ये अँड आय विल शो यू हाऊ टू लाईव्ह. आणि माझ्याकडे आल्यानंतर मी तुला सांगेल की जीवन कसं जगायचं असतं, जीवनामध्ये किती छान छान पदार्थ खायचे असतात आणि आपलं जीवन हे सुखदायी करायचं असतं. यासाठी तू माझ्याकडे ये, असं टाउन माऊस हा त्या कंट्री माऊसला म्हणतो. वेन यू सी टाउन लाईफ, जेव्हा तू शहरातलं जीवन बघशील, यू विल वंडर, तेव्हा तुला आश्चर्य वाटेल, हाऊ यू कुड एव्हर लाईव्ह इन द कंट्री. तेव्हा तुला समजेल की शहरातलं जीवन हे किती सुंदर असतं, किती सुखी समाधानी असतं. नो सूनर सेड दॅन डन. द टू माऊस सेट ऑफ फॉर द टाउन अँड अराइव्ड ॲट द बिग हाऊस. आता टाउन माऊस हा इथला म्हणजे कंट्री माऊसकडचा पाहुणचार घेतला आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घरी जाण्यासाठी निघाला. त्यावेळेस त्याने सांगितलं की कंट्री माऊस, आता तू माझ्याकडे चल, मी तुला दाखवतो की शहरी जेवण किती हे सुंदर असतं. वेअर द टाउन माऊस लिव्ड इन अ होल. मग ते दोघेही हे टाउन माऊसच्या घरी आले. टाउन माऊसचं घर हे मोठं होतं, त्याचं जे होल होतं ते कसं होतं, मोठं होतं. तो मोठ्या होलमध्ये राहत होता, म्हणजेच टाउन माऊसचं घर हे मोठं होतं. यू विल वॉन्ट सम रिफ्रेश आफ्टर आवर लॉंग जर्नी, सेड द पोलाईट टाउन माऊस. टाउन माऊस हा त्या कंट्री माऊसला प्रेमळपणे सांगतो की आपण प्रवास करून आलेलो आहे, म्हणून तू आता फ्रेश हो.
अँड टूक हिज फ्रेंड इन टू अ ग्रँड डायनिंग रूम. आणि फ्रेश झाला की इथं एक ग्रँड डायनिंग रूम आहे, सुंदर अशी मोठी डायनिंग रूम तयार केलेली आहे. डायनिंग रूम म्हणजे जेवणाची खोली. तर त्या डायनिंग रूममध्ये तू ये, फ्रेश हो आणि त्या रूममध्ये तू ये. देअर दे फाउंड द रिमेन ऑफ अ फाईन फीस्ट. आणि मग त्या ठिकाणी तुला छान अशी मेजवानी देतो, छान असं जेवण देतो. फिस्ट म्हणजे जेवण किंवा मेजवानी. Soon the two mice were eating up jellies and cake and all that was nice. आणि त्याचप्रमाणे या जेवणामध्ये तुला छानपैकी जेलीज, केक असे वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी तुला पाहायला मिळतील, खायला मिळतील, असं तो टाऊन माऊस त्या कंट्री माऊसला सांगत असतो. सडनली दे हर्ड ग्रोलिंग अँड बार्किंग. अचानक त्या ठिकाणी गुरगुरण्याचा आणि भुंकण्याचा आवाज ऐकू आला. व्हॉट इज दॅट सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊसने त्याला विचारलं, व्हॉट इज दॅट, हे काय आहे. इट इज ओनली द डॉग्स ऑफ हाऊस आन्सर द अदर. टाऊन माऊस म्हणतं की इथं माझ्याबरोबर डॉग्स हे सुद्धा या घरात राहत असतात. ओनली सेड द कंट्री माऊस, आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. मग त्या ठिकाणी तो कंट्री माऊस म्हणतो की आय डू नॉट लाईक दॅट म्युझिक ॲट माय डिनर. जेवणाच्या वेळेस मला म्युझिक आवडत नाही. टाऊन माऊस म्हणतो की मला जेवणाच्या वेळेस म्युझिक आवडतं म्हणून मी लावतो, पण कंट्री माऊस म्हणतो की मला जेवणाच्या वेळेस म्युझिक आवडत नाही. जस्ट ॲट दॅट मुमेंट द डोअर फ्लू ओपन इन केम टू यूज मास्टिक. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी डोअर ओपन केलं तर डोअर ओपन केलं तर तिथून टू यूज मास्टिक म्हणजे दोन मोठे बिग डॉग त्या ठिकाणी आलेले होते. मास्टिक म्हणजे बिग डॉग. अँड द टू माईस हॅड टू स्कॅम्पर डाऊन अँड रन ऑफ. आणि ते त्या ठिकाणी आमच्यासमोर येऊन उभे राहिले. हे सर्व चित्र पाहून तो कंट्री माऊस म्हणतो, गुड बाय कझिन सेड द कंट्री माऊस. कंट्री माऊस त्याला म्हणतो की गुड बाय, आता इथली मेजवानी घेतली, इथला पाहुणचार घेतला, बस झालं, मला आता इथलं लाईफ नको आहे. व्हॉट्स गोईंग सो सून सेड द अदर. तू काय एवढा लवकर जातोय. येस ही रिप्लाइड. तो म्हणतो हो, मी लवकर जात आहे. का. बेटर बीन्स अँड ब्रेड इन पीस. आमच्या आयुष्यातलं आमच्या गावाकडे जे जीवन आहे ते जीवन कसं आहे, पीस आहे, शांततेचं आहे. आणि त्या शांततेच्या जीवनामध्ये बीन बेटर हे खाल्लं तर नक्कीच ते अधिक सुख आणि आरामदायी असतं. दॅट केक अँड जेलीज इन फिअर. या ठिकाणी या भीतीदायक वातावरणामध्ये केक आणि जेली खाण्यापेक्षा गावाकडील शांततेच्या जीवनामध्ये बीन आणि ब्रेड खाणं हे कधीही चांगलं, असा तो कंट्री माऊस त्या टाऊन माऊसला सांगत असतो. म्हणजेच आमचं गावाकडचं जीवन हे कधीही खूप चांगलं, आरामदायी असं सुंदर जीवन असतं. तुमच्या शहरातल्या जीवनासारखं भीतीदायक असं जीवन आम्हाला या ठिकाणी जगायला आवडत नाही, म्हणून मी पुन्हा माझ्या गावाकडे परत जात आहे, असं तो उंदीर त्या ठिकाणी त्या टाऊन माऊसला सांगत असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी द टाऊन माऊस अँड द कंट्री माऊस ही स्टोरी या ठिकाणी मी कंप्लीट केलेली आहे. म्हणजेच शहरातील जीवनापेक्षा गावाकडील जीवन हे कधीही सुखी, सुंदर आणि समाधानी अशा स्वरूपाचं असतं, असं या ठिकाणी या स्टोरीच्या माध्यमातून आपल्याला संदेश त्यांनी हा दिलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.